धन्यवाद, थँक्यू सो मच जय जी. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू सुंदर आहे, टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय. सागर सोनावळे गोलंदाजी मार्क वरती टाकलेला पहिला डॉट. सागरनं जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर प्रेमनाथजी खंबाळकर साहेबांच्या माध्यमातून 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. गोलंदाजी करत असताना सागर पहिला डॉट फेकलाय. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी राहुल आणि चेतन. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन राहुल. पहिला डॉट आलाय. 4 षटकांची मॅच आहे यावेळेस. हा चेंडू पहा लेग स्टंपच्या बाहेर, पंच सांगतायत वाईड बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकाला श्री गणेशा करतायत. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळतीये. फलंदाजी करत असताना टीम जानवान मैदे बागेचा पाडा. या चेंडूवर पहा आडव्या बॅटचा तडाखा दिलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. एक सिंगल येईल. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं. स्कोर कार्ड वरती एकंदरीत 2 हा आकडा आपण पाहताय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर षटक क्रमांक पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर ही सिंगल. एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती. जानवान मैदे बागेचा पाडा संघाची राहुल आणि चेतन या 2 फलंदाजांनी सुरुवात केली आहे. एक सिंगल आली अवांतरची, त्यानंतर ही सिंगल एक. अशा पद्धतीनं 2 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या. यावेळेस हा चेंडू पहा सुंदर आहे. बॅटची एज आणि त्या ठिकाणी विकेट किपरच्या मागे चेंडू. त्या ठिकाणी विकेट किपर अडवतोय. विकेटच्या मागे कुठल्याही प्रकारची धाव नाही. सागर गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 षटकांची मॅच आणि आपण पाहत असाल तर सुरुवातीलाच दमदार गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर. राईट आर्म राऊंड द विकेट. या चेंडूवर खेळलाय फटका. त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत. लॉंगॉफवरचा फिल्डर वेगानं आलाय. वाईडिश लॉंगॉफला चेंडूला अडवलं, फेकलं. एक सिंगल धाव. चांगल्या पद्धतीनं बॅकअप पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी एका धावेचं योगदान आलंय. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकेल ते 3. सागर पुन्हा एकदा. हा चेंडू पहा पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू येत नाहीये. अचूक टप्पा. सुंदर गोलंदाजी. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावरती पेश करत असताना गोलंदाजी करतोय सागर सोनावळे. विकेट हॅट्रिक जर संपादन केली तर प्रेमनाथ खंबाळकर यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक सागरसाठी देण्यात येईल. या चेंडूवर पहा फटका खेचलाय आडव्या बॅटनं. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवरती चेंडूला पकडलं, फेकलं आणि या दरम्यान 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. बॅकअप त्या ठिकाणी येत आहेत. अडवलाय चेंडू आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. 2 धावांची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. षटक पहिलं आणि धावफलकावरती आहेत 5 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर सागरचं पहिलं षटक संपलं. धन्यवाद. सागर घागस गोलंदाजी मार्गवरती येतोय. सचिन घागस आणि सचिन घागसच्या विकेट हॅट्रिकसाठी प्रेमनाथजी खंबाळकर यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर प्रदीपजी भोईर यांच्याकडनं सुद्धा 251 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकसाठी जगदीश घागस मान्यवरांच्या वतीनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. भरपूर सारी पारितोषिक या सर्व घरच्या खेळाडूंसाठी. घरचं मैदान आहे. भरपूर सारे प्रेक्षक आपण पाहत असाल चारी बाजूला
भरपूर साऱ्या प्रेक्षकांची गर्दी या सर्व घरच्या मैदानावरती खेळणाऱ्या टीम साठी. फटका चांगला आहे जागेवरनं उलट्या हाताचा तडाखा स्विचिटचा नजराणा पेश करतोय. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक बागेचा पाडा ब्रँड षटकार. प्रदीप भोईर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी सचिनच्या 251 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर सारी पारितोषिक. जबरदस्त टुर्नामेंट. सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे. 5 दिवस 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले तर सूरज पाटील यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे बक्षीस दोन्ही बाजूला लागली आहेत. चांगले खेळा बक्षीस मिळवा. यावेळेस फटका खेचलाय. पुन्हा एकदा फिल्डर जात आहेत अडवण्याचा प्रयत्न करतायत. सीमारेषेवरती चेंडूला पकडतायत फेकतायत. पुन्हा येत आहे 2 धावा. थ्रो आलाय आणि मागे बॅकअप आहे. चिल डाऊन 2 धावा. 2 धावा येत आहेत. अवफलकाला 2 धावा जोडतायत. स्कोर कार्ड वरती आपण पाहत असाल तर 13 धावा नक्कीच आपण पाहताय. दर्जाची गोलंदाजी करतायत. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा फक्त 19 धावांपर्यंत रोखलं अजय खंबाळकर ज्यांची बॅटिंग आपल्याला पाहिजे. मात्र मगाच्या मॅच मध्ये संधी मिळाली नाही. या मॅच मध्ये संधी मिळेल का? नितीन आणि नितेशची बॅटिंग या अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये सुद्धा अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाजी करत असताना टीम आई गावदेवी लाहे संघानं मात्र आक्रमक भूमिका चेतननं या ठिकाणी दाखवली आहे. 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. धावफलकावर 14 धावा एकंदरीत आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. या षटकातील विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायचा आहे. स्कोर कार्ड वरती एकंदरीत पाहिलं तर 14 धावा. सचिन घागस गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगार. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत असणारा हा गोलंदाज आई गावदेवी लाहे संघासाठी षटक क्रमांक 2 वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. धावफलकावरती आहेत 14 धावा. षटक क्रमांक 2. 4 षटकांची मॅच. 24 चेंडूंचा सामना. निश्चितच लाहे संघाला संघर्ष करायला लावायचा असेल तर धावा बनवाव्या लागतील आणि त्या अनुषंगानं फटकेबाजी करतायत. दमदार स्ट्रोक. चेंडू निघून जातोय त्या ठिकाणी. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येतील. स्कोर कार्डला जोडल्या जातील. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 16 वरती जाऊन पोहोचलंय. 16 ऑन द बोर्ड. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाचा खेळ पाहण्यासाठी चारी बाजूला भरपूर प्रेक्षक राजा आपण पाहताय. तर बागेचा पाडा संघाचे सुद्धा भरपूर दर्शक मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसजशी रात्र उलटेल जसजशी रात्र पुढे सरकेल होळीचे दिवस आहेत आणि संध्याकाळी गर्दी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतीये. आज सुद्धा प्रचंड गर्दी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. या बाबतीत शंका नाही. यावेळेस हा चेंडू पहा. अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत. इथं काय घडलंय? थ्रो फेकायची गरज होती का हा प्रश्न होता आणि सर्वजण त्या ठिकाणी अपील करतायत. मात्र चेंडूकडे लक्ष कदाचित कमी राहिलं आणि या अनुषंगानं एक चोरटी धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 1 धावेचं योगदान येईल. 22चा इशारा येतोय. निश्चितच 1 धावेच्या मदतीनं धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीच्या धावा वाचवणं गरजेचं असतं. आपण पहिला सामना जर पाहिला असेल तर खर्डी विपक्ष धामणी यांच्यामधली मॅच मित्रांनो टाय झाली होती आणि 1 धावेसाठी निश्चितच खर्डी संघ त्या ठिकाणी परास्त झालेला आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये सुद्धा तशा पद्धतीची परिस्थिती येऊ शकते. 1 धाव फार महत्वाची असते. गोलंदाज यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. उलट्या हाताचा तडाखा. स्विचिटचा नजराणा पेश केलाय. व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू निघून जातोय. दणदणीत षटकार. धन्यवाद. चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. बॅट्समन चेतनच्या बॅटमधून आपण पाहताय. संघ
जे हनुमान मैदे बागेचा पाडा या संघासाठी 2 षटकार ज्यानं ठोकलेत त्या चेतननं मात्र इथून ग्वाही दिली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 धावा जोडतायत बिनबाद. दमदार सुरुवात, दमदार सलामी देत आहेत. संघ आपण पाहताय मैदानावरती नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय बागेचा पाडा. राहुल आणि चेतन या 2 फलंदाजांनी सुरुवात केली आहे. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 23 धावा आपण पाहताय. दमदार कामगिरी मैदानावरती पार पाडतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. 4 षटकांमध्ये जर 40 ते 50 धावा वाढल्या बनवल्या तर मात्र फलंदाजी करत असताना सुद्धा कस लावावा लागेल टीम आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे या संघाला. मगाच्या मॅच मध्ये आपण चर्चा करत होतो 19 धावांवरती रोखलं होतं. 19 धावांवरती रोखलं होतं. या मॅच मध्ये आपण पाहतोय तर 2 षटकांमध्ये 23 धावा वसूल केल्यात. या मॅच मध्ये फलंदाजांची कामगिरी आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. प्रेमनाथजी खंबाळकर मान्यवरांच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी आलाय निलेश आणि निलेश साठी सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी प्रेमनाथजी खंबाळकर मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रदीप भोईर यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी 251 रुपये. यावेळेस पहा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. निश्चित असं निदर्शनास येतंय की बक्षीस वाढल्यापासून गोलंदाजांची दिशा थोडीशी चुकली आहे. यावेळेस गोलंदाजी करत असताना निलेश पहिला चेंडू वाईड. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर अप्रतिम गोलंदाजी राहिली होती निलेश भोईरची. षटक टाकलं होतं एक. त्या षटकामध्ये 2 धावा 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. एक झेल सुद्धा ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित हे षटक कसं राहील. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. चेंडू हवेत, बराच वेळ हवेत, दिसेनासा झालाय. काय कमिटमेंट आहे पहा मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये सँडी. व्हॉट अ कॅच. शेवटच्या मोमेंट पर्यंत जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. सँडीच्या माध्यमातून अप्रतिम झेल. फलंदाज फेल. लागलेला पहिला धक्का. मैदानावरती छाप सोडत असताना संदेश सँडीच्या माध्यमातून अप्रतिम झेल. निलेश साठी प्रदीप भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. त्याचबरोबर संदेशच्या झेलसाठी रघुनाथजी साळवी यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. पहा मित्रांनो जवळ 100 पावलं कव्हर केली. अगदी दूरपर्यंत जाईपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि एक सुंदर झेल अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. या चेंडूवर पहा फटका खेचलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धावा येत आहेत. पंचांचा 2 धावांचा इशारा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. पुढे सरकलेलं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं ते 26 वरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक या ठिकाणी तिसरं चालू आहे. स्कोर कार्ड वरती 26 धावा. निलेशनं कमबॅक करून दिलंय. झेल अप्रतिम पाहायला मिळाला. जो बॅट्समन आक्रमक भूमिकेमध्ये निश्चितच पाहायला मिळत होता. सलामी करत असताना साथ देत होता चेतनची. राहुलला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं. नवीन फलंदाज जगदीश आलाय चेतनला साथ देण्यासाठी. गोलंदाजीसाठी तयार निलेश भोईर. राईट अमोर द विकेट. भन्नाट वेगवान चेंडू सरळ आउटसाइड द ऑफ स्टंप पिच केलं. प्रचंड वेगानं विकेट किपरच्या स्वाधीन करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावरती पेश करतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. फलंदाजांना थांबवून ठेवतायत. 2 षटकांमध्ये 23 धावा होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. गोलंदाज निलेश भोईर गोलंदाजीसाठी आला आणि निश्चित नावाला साजेशी गोलंदाजी मैदानात करत असताना फेकलेला हा अजून एक डॉट बॉल. षटक तिसऱ्या षटकातील अजूनही जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या चेंडूवर पहा फटका खेचलाय. पुन्हा एकदा एज लागलीये. चेंडू जातोय सिंगल मध्ये. एक सिंगल धावेल. पुन्हा धावफलकाला जोडली जाईल. निश्चितच धावा येणं गरजेचं आहे. कशाही पद्धतीने येऊ देत. रात्रीचा समय आपण पाहताय. निश्चितच या मैदानाचा इतिहास आपण पाहिला तर नाईट मध्ये धावा थोड्याशा कमी होताना पाहायला मिळू शकतात. कारण जसं वातावरण थंड होतं खेळपट्टी सुद्धा रंग बदलताना पाहायला मिळत असते. तशा पद्धतीने कदाचित मॅच पाहायला मिळतील का. षटक तिसरं चालू आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 27 धावा एका चांगल्या धावसंख्येकडे या ठिकाणी वाटचाल करतायत. रणनीती या ठिकाणी लावली आहे. बॅटिंग करत असताना टीम जानमन मैदे बागेचा बाळा.
त्यावेळेस हा सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू आतमध्ये घेतलाय, टप्पा खाल्ल्यानंतर खाली राहतोय कमी उंचीचा, सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. जबरदस्त कामगिरी विकेटच्या मागे संदेश भोईरला आपण पाहत आहे. अतिशय दर्जेदार झेल या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून मात्र जे मोमेंटम शिफ्ट झालं तर ते आपल्याला निश्चितच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं बॅकफुट वरती पाठवतायत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे नाम नाही ब्रँड आहे. यंदाच्या हंगामामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये 7 टुर्नामेंट 7 ट्रॉफीज या वर्षीच्या हंगामात लाहे गावात आल्यात मित्रांनो. गेल्या वर्षीची याच मैदानावरची चॅम्पियन राहिलेली टीम आहे. अजय खंबाळकरचा खेळ कोण विसरेल. शांतीत क्रांती पाहायला मिळतीये. गेल्या वर्षीचा बायकर मॅन अजय खंबाळकर या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटक संपताय, धावफलकावरती जोडल्यात त्या 27 धावा. चांगलं षटक आलं, केवळ 3-4 धावा या ठिकाणी निलेश भोईरनं खर्च केल्या आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पेश केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती आहेत 27-27. धन्यवाद. धामणी संघाचे कॅप्टन आणि साजिवली संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये या. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. धामणी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल साजिवली. आदरणीय सज्जनजी सोनावळे मान्यवरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतो आहोत. सज्जनजी सोनावळे ऍक्सिस बँकेचे कर्मचारी आहेत. साहेबांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. या इनिंग ब्रेक मध्ये तत्पूर्वी हा झेल निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ड्रॉप होतोय. फ्लड लाईट मध्ये झेल टिपणं थोडंसं अवघड असतं, मात्र हा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. यापुढील मॅच धामणी आणि साजिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये सज्ज राहा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. समीरजी विषय आणि कुणालजी भोईर या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, भरपूर सारी बक्षीस या ठिकाणी डिक्लेअर होत आहेत. मित्रांनो या ठिकाणी फटका चांगला पाहायला मिळतोय. दर्जेदार प्रहार केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी टप्प्यावरती चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंत पुन्हा 2 धावा. अप्रतिम थ्रो येतोय. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा येत आहेत. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर निश्चित 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ते 30. तुम्हाला मॅच यावेळेस पहा हा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना गोलंदाजी करतोय अमर. शेवटचं षटक आहे. स्कोअर कार्ड वर आहे 30 धावा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पेश करतोय अमरला आपण पाहताय. 3 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च करतोय राईट आर्म राऊंड द विकेटनं. या वर्षीच्या हंगामामध्येच डेब्यूट झालाय आणि जबरदस्त कामगिरी पार पाडतोय वेगवान तेजतर्रार युवा यंगस्टर गोलंदाज अमरच्या माध्यमातून या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये गडी टिपला जातोय. धावबाच्या स्वरूपात लागलेला अजून एक धक्का, फलंदाज बाद. शेवटचं षटक आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 30 धावा. 30. जबरदस्त गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे. भाऊफर्डे वेगाने चेंडूवरती पकडतायत, फेकतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती आपण पाहत असाल तर
जबरदस्त कमिटमेंट येते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं ते 32 वरती जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक चालू आहे. शेवटचा अंतिम निर्णायक 32 धावा धावफलकावरती. 2 षटकांमध्ये 23 धावा होत्या. त्यानंतर निलेश भोईरचं एक जबरदस्त कव्हर अप षटक आलं आणि यावेळेस गोलंदाजी करत असताना युवा गोलंदाज अमरच्या माध्यमातून अद्यापपर्यंत आपण पहा 5 चेंडू फेकलेत, केवळ 5 धावा खर्च करतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. शेवटचा अंतिम स्लॉकचं षटक या ठिकाणी हाताळतोय. मोठ्या फटक्याची गरज आणि गरज पूर्ण केली जाते. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. धमाका, जबरदस्त तडाखा दिलाय. पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. धन्यवाद. चला टॉस केला जाईल. त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. धामणी विपक्ष साजिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. त्याचबरोबर मान्यवर सज्जनजी सोनावळे ऍक्सिस बँक कर्मचारी साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. टॉस का बॉस कक्षामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक केली जात आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आणि मान्यवर सज्जनजी सोनावळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. धामणी विपक्ष साजिवली अशी मॅच. धामणी संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे आणि फलंदाजी स्वीकारली आहे. फिल्डिंगचं पाचारण दिलंय ते साजिवली या संघाला. दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचंय. हा सामना जसा संपेल तशी लगेच तुमची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. या ठिकाणी पूर्वार्ध संपलाय. 4 षटकांच्या पूर्वार्धानंतर आपण पाहताय धावफलकावरती एक चांगली धावसंख्या रचतायत टीम जयानमन मैदे बागेचा पाडा. रचतायत 38 धावा आणि 39 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. विजय मिळवायचा असेल तर बनवाव्या लागतील 24 बॉल 39 धावा. आदरणीय सुरेशदादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. 24 बॉल आणि 39 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. संघ मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल यजमान आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि त्यांच्या समोर आव्हान असेल गोलंदाजी करत असताना संघ जय हनुमान मैदे बागेचा पाडा या संघाच्या गोलंदाजांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता मात्र आक्रमक जोडी ॲज युजुअल आपल्याला पाहायला मिळेल. सँडी आणि साथ देत असताना एव्हरग्रीन आई गावदे स्पोर्ट्स क्लब लाहे संघाची रणमशीन मैदानाच्या आतमध्ये अजय खंबाळकर. जोडी नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये. बनवायचे आहेत 24 बॉल 39 धावा. चांगलं लक्ष नक्कीच ठेवलंय. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल कारण एका बाजूला चांगल्या दर्जाची फलंदाजी, घरचं मैदान आणि रणमैदान करून सोडण्याचा अनुभव. या वर्षीच्या हंगामातील तुफान फॉर्म टीम ज्या संघानं 7 पारितोषिक या वर्षीच्या हंगामात पटकावली आहेत. संघ मैदानावरती मेन इन ऑरेंज आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे आणि त्यांना फाईट देत असताना तितक्याच ताकदीची दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जयानमन मैदे बागेचा पाडा या संघाच्या वतीनं निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला मैदानात पेश होतोय. 24 बॉल बनवायचे आहेत 39 धावा. गोलंदाजांच्या समोर लक्ष असेल विकेट मिळवण्याचं आणि फलंदाजांच्या समोर लक्ष असेल इथून धावा जमवण्याचं. 24 बॉल 39 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. सँडी आणि अजय खंबाळकर द रन मशीन ऑफ लाहे. मैदानावरती सामन्याला सुरुवात. वेगवान तेज तरार गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 ची जबाबदारी घेऊन चेतन गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. उंचपुरा गोलंदाज वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित अष्टपैलू चेतन बागेचा पाडा संघासाठी षटक पहिलं या ठिकाणी हाताळेल. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात. 24 बॉल 39 4 षटकात बनवायचे आहेत 39 धावा. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू कदाचित हा चुकीचा. वेगवान प्रचंड होता मात्र दिशा चुकीची आणि लेग स्टंपच्या बाहेरून सरळ निघून जातोय तो.
डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येतील, आयत्या धावफलकावरती जोडल्या जातील। या ठिकाणी श्री गणेश होतोय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे या संघाच्या धावफलकाचा। 2 धावा धावफलकावरती बिनबाद। गोलंदाज गोलंदाजी करत असताना चेतन, फार मोठी जबाबदारी चेतनच्या खांद्यावरती, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल। समोर अजय खंबाळकर, मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे। यावेळेस पहा हा सुद्धा सुंदर चेंडू होता, बॅटची एज आणि त्यानंतर एक सिंगल धाव जरूर येईल, मात्र फलंदाजाला चकवा देऊन चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं। बाल बाल बच गए, एक सिंगल येईल धावफलकावरती। आपण पाहाल तर 3 धावा गोलंदाजी करत असताना प्रचंड वेगवान अटॅकिंग मारा चेतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। षटक पहिलं, पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी चेतनच्या खांद्यावरती आहे। हा चेंडू फुलटोज आहे, फुलर लेंथ, ऑफ साइडला खेळतायत, एक सिंगल कंप्लीट होईल का? या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत आहेत, अपील करतायत, मात्र जीवाची बाजी लावत असताना जीवाची पर्वा न करता मैदानावरती खेळला जाणारा हा क्रिकेट। आणि मैदानावरती पहा मित्रांनो, टाळ्यांचा कडकडाट सँडीच्या या एफर्टसाठी, सिंगल धावेसाठी निश्चितच धावले होते, धोक्याची सिंगल होती आणि या ठिकाणी आपल्या विकेटला वाचवत असताना जीवाचं रान करतायत, जबरदस्त कामगिरी। एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल, एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती बिनबाद 4 धावा बॅटिंग करतायत टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे। सलामीची जोडी मैदानावरती सलामी देत आहेत, धावफलकावरती बिनबाद 4। गोलंदाज चेतन वरती फार मोठी जबाबदारी दिली आहे, या षटकात विकेट घ्याव्या लागतील। टॉप ऑर्डरला निश्चितच खिंडार पाडावं लागेल, 39 धावांपर्यंत जर रोखायचं असेल, धावा डिपेंड करायच्या असतील तर दर्जेदार गोलंदाजीची गरज। अप्रतिम टप्पा, प्रचंड वेगवान, एक सिंगल येते, बॅटची एज होती आणि अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं या षटकामध्ये तर विध्वंसक फलंदाज अजयला सुद्धा थांबवून ठेवलंय, हार्ड फलंदाज संदेशला सुद्धा मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत दूर ठेवलंय। गोलंदाज चेतनचं कौतुक केलं जाईल। अद्याप या षटकाचा जर आपण विचार केला तर 3 वैध चेंडू फेकलेत, स्कोअर कार्ड वरती जोडतायत 5 धावा, स्ट्राइक रोटेट झाली आहे। या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू पुल करतायत, फटका चांगला पाहायला मिळेल, फिल्डर तिथं कुणीही नाही, दर्जेदार फटका, फिल्डरला बीट करून चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर। या इनिंगचा पहिला चौकार, सँडी ऑन फायर। धन्यवाद, थँक्यू सो मच। आई गावदेवीचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, चौकार येतोय 4 धावांच्या मदतीनं, धावफलकाला इथून उभारी प्राप्त होतीये। स्कोअर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं। गोलंदाज चेतन वरती आता मात्र आक्रमण चढवलंय, नजर बसलीये, सेट होत आहेत। बॅट्समन संदेश भोईर स्ट्राइक एंड वरती, एक चौकार ठोकलाय। यावेळेस पुन्हा एकदा वेट अँड वॉच, बॅकफुटला जाऊन दिलाय पंच, जबरदस्त फटका, बॅकफुट पंच, वीरेंद्र सहवागची आठवण येईल। यावेळेस फटका चांगला होता, मात्र धावा 2 येत आहेत, निश्चितच 2 धावांची मदत येईल, धावफलकाला जोडली जाईल। फटका चांगला पाहायला मिळाला, चौकारानंतर दुहेरी धावेचा फटका, एकंदरीत 11 धावा। या ठिकाणी आपण पाहत असाल तर पहिलं षटक थोडस महागडं पाहायला मिळतंय। 11 धावा धावफलकावरती जोडतायत। सुरुवातीचे काही चेंडू चांगले राहिले होते, त्यानंतर एक चौकार आला आणि धावफलकाला इथून थोडीशी गती प्राप्त झाली आहे। 11 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्यात। बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती दमदार कामगिरी पार पाडतायत। अद्यापर्यंत आपण पाहिलं तर संदेशची नजर बसली आहे, एक चौकार, त्यानंतर हा फटका सुद्धा चांगला पाहायला मिळाला। चेतनला नक्कीच विकेट घेणं फार गरजेचं, टॉप ऑर्डरच्या विकेट घेणं फार गरजेचं। 2 फलंदाज जे मैदानावरती खेळतायत ते जर खेळत राहिले तर मात्र धावा आपोआप होत राहतील। विकेट घेणं हा एक चांगला सर्वोत्तम पर्याय, राईट अमोर द विकेट। चेतन येतोय, यावेळेस या चेंडूवरती सुद्धा फटका, मिस टायमिंग आहे, झेल टिपण्याची सुवर्ण संधी, झेल टिपण्याची सुवर्ण संधी गमावली आहे आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर। 4 धन्यवाद, थँक्यू सो मच। फटका फसला होता, त्या ठिकाणी या झेल टिपण्याची सुवर्ण संधी होती, मात्र यहाँ पे गलती कर बैठे मेरे दोस्त।
4 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील. निश्चित 15 धावा अंदाज आला नाही आणि जास्त वेगानं चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय, फिल्डरला बीट करून 4 धावांसाठी आणि षटकाची सांगता 15 धावांवरती होतीये. षटक पहिलं संपलं, 15 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून झाली, मात्र साथ मिळाली नाही. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं होतं. या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल तर संदेशच्या माध्यमातून जो एक झेल टिपला गेला, त्या झेलनं मॅच फिरवली. कॅच पकडा, पकडा कॅच, जिंका मॅच, हे सोपं सूत्र मैदानावरती असतं मित्रांनो. क्रिकेटच्या मैदानावरती सलामीच्या फलंदाजांना, टॉप ऑर्डरच्या बॅट्समनना जर आपण जीवनदान द्याल तर मात्र तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पेश होत आहे. या ठिकाणी 4 धावा येत आहेत, स्कोर कार्ड वरती 15 धावा. सामना खुला झालाय. 39चं टार्गेट आहे. निश्चितच पहिल्या षटकात 15 धावा येत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघासाठी सुरुवात दमदार, बिनबाद 15 धावा. स्ट्राइक एंड वरती अजय खंबाळकर, गोलंदाज गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी. योगेश अनुभवी गोलंदाज, जबाबदारी स्वीकारायची. कशा पद्धतीने या ठिकाणी इथून फलंदाजांना टॅकल केलं जाईल, फलंदाजांना कशा पद्धतीने बाद केलं जाईल, डॉट फेकावे लागतील, प्रेशर क्रिएट करावं लागेल. यावेळेस हा चेंडू पहा लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच सांगतायत वाईट बॉल. दिशा थोडीशी चुकीची, वेग प्रचंड आहे. वेगाबरोबर दिशा, टप्पा, नियंत्रण फार गरजेचं आणि ते नियंत्रण अजून पाहायला मिळालं नाही या षटकामध्ये. वाईट बॉल. 16 धावा एकंदरीत धावफलकावरती आपण पाहताय. आई गावदेवी लाहे संघ, आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. या चेंडूवर पहा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फसलाय चेंडू हवेत. सोपा झेल, फलंदाज होतोय फेल. लागलेला हा पहिला धक्का आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाला. अजय खंबाळकर परतला. धन्यवाद, धन्यवाद. आदरणीय नवनाथ दादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं आणि अतिथीगणांचं हार्दिक सहर्ष स्वागत. क्रिकेटची पंढरी या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला एक जबरदस्त अद्भुत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये खेळवला जाणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू आहे. लागलेला पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम लाहे संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश आलाय. आल्या आल्या आडव्या बॅटने खेळतोय. त्या ठिकाणी फिल्डर थोडासा फंबल, एक सिंगल कंप्लीट करतायत. निश्चितच आवरतायत स्वतःला आणि एक सिंगल समाधान मानतायत. स्कोर कार्ड वरती आहेत 17 धावा. 17. स्ट्राइक रोटेट. स्ट्राइक एंड वरती गोलंदाजांसाठी खतरा. सँडी स्ट्राइक एंड वरती, ज्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत आपण पाहिले तर 2 चौकार आलेत. वैयक्तिक आपण पाहिलं तर 11 धावांवरती खेळतोय. 39चं टार्गेट आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. गोलंदाज गोलंदाजी करत असताना योगेश. एक धक्का योगेशनं दिला. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू आउटसाइड ऑप्शन पिच केलं. गुडलेन स्पॉटवरनं कमी उंचीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. अप्रतिम दर्जाचा हा चेंडू सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. चांगली गोलंदाजी. राईट आर्म राऊंड द विकेट. योगेश. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन संदेश. यावेळेस सुद्धा पाहिलं जाईल. पंच सांगतायत हा चेंडू चांगला आहे. एक सिंगल येईल. बाईचा इशारा येतोय. विकेटच्या मागे थोडीशी चूक आणि एका सिंगल धावेचं योगदान या चेंडूवरती येईल. चेंडू चांगला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून मेहनत केली जाते, मात्र इथून साथ मिळणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांची, विकेट किपरची एक सिंगल आली आहे धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 18 धावा एकंदरीत. 39चं टार्गेट आहे. षटक क्रमांक यावेळेस चालू असताना दुसरं. योगेश गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन संदेश भोईर. उजव्या हाताचा बॅटर. साथ देण्यासाठी बॅट्समन नितेश. यावेळेस हा चेंडू फिरकी, लेग ब्रेक सुंदर पाहायला मिळाला. स्लोवर वन, गती परिवर्तन, बोटांची जादू फिरवत असताना
हलक्या हाताने चेंडूला रिलीज केलं, सरळ टाकलं, आतमधून बाहेर काढलं, कुठल्याही प्रकारची धाव नाही. अप्रतिम चेंडू, गती परिवर्तन सुंदर होतं. जबरदस्त टप्पा आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे 18 वरती. 18 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करताना पुन्हा तयार. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोर खेळतायत आणि एक सिंगल कंप्लीट. खराब बॅकअप, दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावतायत. थ्रोची गरज होती का? अगोदरच आपल्या खात्यामध्ये धावा कमी आहेत, कशा वाचवायच्या यासाठी गोलंदाज मेहनत करतायत. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं असतं. ज्या वेळेला आपल्या खिशात कमी पैसा असतो त्या वेळेला निश्चितच खर्च सुद्धा कमी करायचा असतो मित्रांनो. ज्या वेळेला धावा कमी असतात त्यावेळेला धावा सुद्धा कमी खर्च करणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 20 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपलंय. धावफलकावरती 20 धावा. आता मात्र कमबॅक केलंय. संघ मैदानावरती खेळतोय. ज्या अनुमान मैदे बागेचा पाडा. स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 12 बॉल 19 धावा. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी ऑन आहे. हे षटक जर चांगलं आलं तर बागेचा पाडा संघ मैदानावरती निश्चितच एक अजून छोटंसं कमबॅक पाहायला मिळेल. या षटकात जर धावा आल्या तर मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला हे संघाला थांबवणं कठीण होईल. 12 चेंडू बनवायचे आहेत, 19 धावा. सामना रंगतदार अवस्थेत. षटक पहिलं आलं 15 धावांचं, त्यानंतर षटक दुसरं आपण पाहताय केवळ 5 धावा खर्च केल्या. योगेशचं एक दर्जेदार षटक या ठिकाणी संपलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. विशालचा हा चेंडू यावेळेस खेळलेला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. एक सिंगल धावील. एका धावेचं योगदान धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती. 11 चेंडू 18 धावांचं लक्ष. इथून निश्चितच आपण पाहताय तर एका धावेसाठी कष्ट करायला लावतायत. एका धावेसाठी मेहनत घ्यायला लावतायत. एका धावेसाठी या ठिकाणी चिकाटी जिद्द दाखवायला लावतायत. जबरदस्त कामगिरी मैदानावर करतायत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज बागेचा पाडा संघाचे. षटक तिसरं चालू झालंय. विशाल आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतर हा चेंडू आपण पाहाल तर दर्जेदार डॉट येतोय. विकेटच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक नाही. अडवलं चेंडूला, स्टॉप करतायत. 0 धावांवरती समाप्त झालेला हा चेंडू आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना विशाल 2 चेंडू फेकलेत, केवळ 1च धाव खर्च केली आहे. सामना पहा. 12 चेंडू 19 ची गरज होती. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. या षटकामधील शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. 10 बॉल 18. स्ट्राइक एंड वरती संदेश सँडी. सलामीचा फलंदाज अजून खेळतोय. समोरच्या दिशेला खेळलेला फटका चांगला आहे, मात्र तितकं दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळालंय. थ्रो सुद्धा आलाय आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नात या ठिकाणी माघारी परतावं लागेल. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाला लागलेला हा मोठा हादरा. फलंदाज रनआउट. नितेश तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद, थँक्यू सो मच. दुर्दैवीरित्या या ठिकाणी धावबाद होत असताना नितेशला आपण पाहताय. दुसऱ्या धाबेचा मोह होता आणि या मोहाचा बळी या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परतलाय. नितेश रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. निराश मनानं, निराश अंतकरणानं तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. या ठिकाणी आता मात्र जबाबदारी वाढली आहे. सँडीची साथ देण्यासाठी रवी अर्थातच भाऊ मैदानाच्या आतमध्ये. फार मोठी जबाबदारी कॅप्टन इनिंग इथून साकारावी लागेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल. 2 अनुभवी खेळाडू, संघाचे 2 तारणहार, 2 मजबूत पिलर मैदानाच्या आतमध्ये. सँडी स्ट्राइक एंडवर. चांगली गोलंदाजी होतीये. यावेळेस फटका खेचलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेनं. स्कोर कार्ड वरती येत आहेत 2 धावा जोडल्या जातील. धावफलकावरती आपण पाहताय तर
थोडीशी हालचाल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 24 वरती 24. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना मित्रांनो या ठिकाणी फसत चाललाय दोन्ही संघांसाठी. जर आपण पाहिलं तर थोडीशी ट्रिकी सिच्युएशन या ठिकाणी. 8 चेंडू 15 धावा या दोन चेंडूंवरती फार मोठी घटना घडणं गरजेचं होतं. यावेळेस हा सुंदर चेंडू येतोय या ठिकाणी. हा चेंडू जर आपण पाहिला तर बागेचा पाडा संघासाठी अप्रतिम येतोय. फेकलेला हा निर्धाव चेंडू, चांगल्या दर्जाचा चेंडू. गोलंदाजी करत असताना विशालच्या माध्यमातून टाकलेला डॉट. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा. मोठ्या फटक्यांची गरज. सँडी मैदानावरती खेळतोय. सलामीचा फलंदाज अजूनही खेळतोय साथ देण्यासाठी. भाऊ फडे मैदानाच्या आतमध्ये. दोघांवरती फार मोठी जबाबदारी. सामना मित्रांनो असं वाटलं होतं की लगेच फिनिश करतील, मात्र झुंजारू वृत्तीचं प्रदर्शन मैदानावरती दाखवतायत. निश्चितच घरच्या मैदानावरती जेरीस आणत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे या संघाला. षटक पहिलं आलं त्यावेळेला 15 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक दुसरं जे आलं त्या दुसऱ्या षटकापासून मित्रांनो मोमेंटम शिफ्ट झालं. केवळ 5 धावा आल्या. यावेळेस हा सुद्धा बॅट फिरवतायत, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ देत नाही. निश्चित एक धाव येईल. लेगबाईचा इशारा येतोय. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड वरती एक धाव जोडतायत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत 25 धावा. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी समाप्त झालं. 25 धावा धावफलकावरती. विशालच्या माध्यमातून अजून एक दर्जेदार षटक. केवळ 5 धावा आल्या. तीन षटकं संपतायत आणि जय हनुमान बागेचा पाडा संघ मैदानावरती तुफान कामगिरी मैदानात पार पाडतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आहेत 25 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 14 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. 6 बॉल 14 धावा बनवल्या जातील का मैदानावरती. संघाचे तारणहार मैदानात खेळतायत. दोन्ही फलंदाजांवरती विश्वास, दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी. फार मोठी या ठिकाणी अपेक्षांचं ओझं सँडीच्या खांद्यावरती. भाऊ फर्डे स्वतः मैदानामध्ये आहेत. निश्चितच कशा पद्धतीनं हे लक्ष्य पार केलं जाईल, डोक्यामध्ये चक्र चालू आहेत. आणि कशा पद्धतीनं हे लक्ष या ठिकाणी थांबवलं जाईल, कशा पद्धतीने डिपेंड केलं जाईल. बागेचा पाडा संघासाठी चक्र चालू आहेत. जय हनुमान एका बाजूने जय हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती खेळतायत टीम बागेचा पाडा, तर दुसऱ्या बाजूने आई गावदेवीचा आशीर्वाद टीमला आहे. फटका चांगला आहे. स्लॉक स्वीपचा नजराना. एक पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर हा षटकार दाखवला. बॅट्समन सँडी या वाघानं रागानं ठोकलेला हा षटकार. मोक्याच्या क्षणाला आलेला हा षटकार. धोकेबाज दगाबाज गोलंदाजासाठी जबरदस्त धोका होत असताना षटकार ठोकलाय. आदरणीय रघुनाथजी साळवी मान्यवरांच्या माध्यमातून सँडीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. या षटकारासाठी षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती. 6 बॉल 14चं समीकरण होतं. लगेचच मॅच टर्न होते मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ तुम्हाला क्षणात हसवणार, क्षणात रडवणार, यालाच तर क्रिकेटचा खेळ म्हणतात मित्रांनो. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. 6 बॉल 14ची गरज होती. असं वाटलं होतं की मैदानावरती कमबॅक केलंय जय हनुमान बागेचा पाडा संघानं, मात्र लगेचच एक षटकार आल्यानंतर या ठिकाणी वारे फिरले आणि सामना निश्चितच पुन्हा एकदा टर्न होताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 14 धावांची आवश्यकता मैदानावरती. एका षटकारानं सामना फिरवलाय. इथून जरी चांगले चेंडू आले तरी पुन्हा कमबॅक होऊ शकतं. क्रिकेटचा हा खेळ आहे. एका दुसरा चांगला चेंडू आला तर कमबॅक होईल टीम बागेचा पाडा संघाचं. एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र लाहे संघाला अडवणं कठीण. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळला. एक सिंगल कंप्लीट. एका धावेची मदत येते धावफलकावरती. जर आपण पाहाल तर पुढे सरकलेलं स्कोर कार्ड 32 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक. 7 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. विजयाच्या दिशेनं आगेकूच करण्यासाठी मेहनत करतायत, जिद्द दाखवतायत, चिकाटी दाखवतायत, कष्ट घेतायत. कष्ट घ्यावेच लागतात मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ आहे.
क्रिकेटचा खेळ अशा पद्धतीचा खेळ आहे जिथं तुम्हाला मेहनतीशिवाय काहीच मिळत नसतं. धावा बनवाव्या लागतात तेव्हा त्या बनतात. सँडीनं षटकार ठोकलाय, सामना खुला केलाय. 4 बॉल 7 ची गरज. वेट, हवा वेगानं वाहते आणि निश्चितच मैदानावरती आपण पाहताय पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजाला पॉपिंग क्रीज मध्ये पाठवलं जातंय. शेवटचे 4 बॉल बनवायचे आहेत. इथून 7 धावा, 4 चेंडू 7 धावा. संघाचा तारणहार मैदानावरती सँडी खेळतोय. माझ्यावरती जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पेलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे हे सांगितलंय. यावेळेस मात्र भाऊ मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न काही कळालं नाही. सरळ विकेट किपरच्या चेंडू स्वाधीन. पुन्हा सामना फिरतोय की काय अशी परिस्थिती मैदानावरती. 32 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही बनवायच्या आहेत त्या 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 6 बॉल 14 ची गरज होती. पहिल्या 3 चेंडूंवरती 7 धावा आल्यात. या 3 चेंडूंवरती 7 धावा येतील का? स्ट्राइक एंड वरती भाऊ फर्डे. फार मोठी जबाबदारी आहे. निश्चितच एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे आणि तो मोठा फटका येईल का? यावेळेस फटका खेचलाय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फिल्डर त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. दैव देत आणि कर्म नेत अशा पद्धतीची जबाबदारी इथं स्वीकारली नाही. सरळ चेंडू निघून गेलाय. जमिनीला गुदगुल्या करत सीमा रेषेच्या बाहेर. आई गावदेवीचा जय जयकार. चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच भाऊ फर्डे. एक टोला जबरदस्त फटका. फिल्डर त्या ठिकाणी होता मात्र त्याला बीट करून सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा आल्या. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी आहे. तोच फिल्डर. चुकीला माफी नाही. आई गावदेवीचा जय जयकार. भाऊ फर्डेच्या बॅटमध्ये चेंडू सीमा पार. हा विजयी चौकार. धन्यवाद. चला मित्रांनो, दोन्ही संघाला विनंती आहे आपण शेक हँड करा. रघुनाथ साळवी मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक भाऊ फड्डे यांच्या या 2 चौकारासाठी. या ठिकाणी रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. चला, साजिवली संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि धामणी संघ आपण लगेच खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. शेक हँड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. दोन्ही संघांना विनंती आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पेच झाला. सामना निश्चितच रोमहर्षक पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी मन जिंकली. या ठिकाणी षटक या ठिकाणी 4थ्या षटकापर्यंत सामना रंगला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत मॅच पाहायला मिळाली. सामना जिंकलाय तो